बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाने धन्य झालेल्या 105 वर्षाच्या यमुना आई लगाड यांच्याशी खास बातचीत। PM न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी राम बेडकर। PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी संदर्भात। बार्शी सोलापूर जिल्ह्यातील मोठा तालुका, मराठवाड्याचे प्रवेशद्वार, मोठी बाजारपेठ, सोलापूर लातूर परळी असा महा रेल्वे मार्ग, विविध जाती धर्माची संप्रदायाचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात। अशा बार्शी शहराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि बार्शी जगाच्या नकाशावर आली। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी 10 मे 1924 ला मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली। त्यांचे खास सहकारी सखाराम बोकेफोडे बापू हे त्यांचे खास कार्यकर्ते होय। यांच्याकडे येऊन बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत 10 मे 1924 ला बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकरांचे भाषण झाले। विशेष भाषणासाठी नुकतेच उच्च शिक्षण घेऊन लंडन येथून ते उमेदीच्या काळात ज्यावेळी त्यांचे वय केवळ 33 वर्षाचे होते, या भाषणात त्यांनी नामांतर, देशांतर आणि धर्मांतर या विषयावर मुक्तिदाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला मार्गदर्शन केलं। येवला धर्मांतराची घोषणेची बीजे येथूनच रोवली गेली असे म्हणायला काहीही हरकत नाही। भाषण संपल्यानंतर त्या काळी महारवाडा, आज हे भीमनगर असे संबोधले जात आहे। या ठिकाणी समाज बांधवांतर्फे त्यांना चहापान व समाजातर्फे त्यांचा जाहीर सत्काराचं आयोजन याच ठिकाणी करण्यात आलं होतं। तो हाच परिसर या सुवर्ण क्षणाच्या साक्षीदार यमुनाई लगाड यांचे वय आजच्या घडीला 105 वर्षाच्या दरम्यान दिसते आहे। ज्या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल लागले त्या प्रित्यार्थ उस्मानाबादचे आजचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निधीतून हा अशोक स्तंभ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला 100 वर्ष पूर्ण होत आले आहेत। त्यामुळे महामानवाच्या भेट या स्मृती चिरंतन नव्या पिढीला ध्यानात राहाव्यात म्हणून बार्शी येथे भीमनगरात हा स्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आला आहे। PM न्यूजसाठी मुख्य संपादक किशोर सोनावणेसह मी राम बेडकर, बार्शी, जिल्हा सोलापूर।